राम कृष्ण हरी
गवळीयांची ताकपीर गवळीयांची ताकपीर गवळीयांची ताकपीर कोण पोरे चांगली एवढा त्याचा छंद देवा हा एवढा त्याचा छंद देवा हा एवढा त्याचा छंद देवा एवढा त्याचा छंद देवा एवढा
सेवा भक्ती ते काय काय सेवा काय सेवा भक्ती ते काय सेवा भक्ती काय सेवा सेवा भक्ती ते काय सेवा सेवा भक्ती ते काय सेवा भक्ती ते काय
सेवा भक्ती ते काय उपास पडिले होते कन्या भोवते विदुराच्या एवढा त्यांचा छंद देवा काय सेवा भक्ती ते तुका म्हणे कुब्जा दासी तुका म्हणे कुब्जा दासी रूप रासी नकळा एवढा त्यांचा छंद देवा काय सेवा भक्ती ते विठ्ठल 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 ज्ञानदेव विठ्ठल 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 आनंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरे न करावा अवेर श्री विठ्ठल हृदया जगद्गुरु संत श्रेष्ठ शिरोमणी श्रीमंत तुकोबराय चैतन्य महाराज आणि या आपल्या दिव्य अभंग संहितेतून गोकुळातील गोपाळांचं वर्णन करतात. विठ्ठल 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 यांची ताक फिरे दोन पुरे चांगली तुकोबराय वर्णन करतात. तुकोबराय वर्णन करीत असताना सहज त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित राहतो की तुकोबराय ज्या गोपाळांचं वर्णन करतात ते गोपाळ हे द्वापार युगातील गोकुळातील गोपाळ आहे आणि तुकोबराय कसं वर्णन करतात तर त्याचं उत्तर तुकोबरायांच्याच पंचमवेद अभंग संहितेमध्ये आहे. तुका म्हणे तै होतो आम्ही भगवान परमात्म्याने जेवढ्या काही लीला साकारल्या जेवढे काही अवतार धारण केले तुका त्याचे बरोबरी जे जे झाले अवतार जेवढे काही अवतार भगवान परमात्म्याने घेतले युगापरत्वे त्या वेळेस जगद्गुरु तुकोबरायांनी अवतार घेऊन भगवंतासह त्या ठिकाणी क्रीडा केलेली आहे लीला केलेली आहे. त्यामुळे गोकुळातील गोपाळांचं अगदी सहज लीलया आणि तेवढ्याच अधिकार वाणीने तुकोबराय वर्णन करतात. विठ्ठल 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 या अभंगाच्या विशेष काही बाबी आहेत. आपण ज्या अभंगावर भजन करतो ज्या अभंगाचं चिंतन करतो जे अभंग मोठ्या भक्ती भावाने गाण्याचा आपण प्रयास करतो त्या अभंगाची देखील भूमिका आपण
समजून घेतली पाहिजे. जगद्गुरु तुकोबऱ्यांचे अभंग म्हणजे फक्त अभंग नव्हे. तुकोबऱ्यांचे अभंग हा म्हणजे फक्त अभंग नव्हे, ते अभंग आहेत. त्या अभंगाचा येत किंचितही भंग नाही. किंबहुना तुकोबऱ्यांच्या अभंगाचं अनुष्ठान जो अव्याहतपणे आपल्या जीवनामध्ये मांडेल साधेल त्याचं जीवन संपूर्ण अभंग झाल्याशिवाय राहणार नाही. हे सामर्थ्य तुकोबऱ्यांच्या अभंगामध्ये आहे. ही पहिली बाब. दुसरी बाब अशी की तुकोबऱ्यांचे अभंग अभंग नसून ते साक्षात परब्रह्म स्वरूप आहे. तुकोबऱ्यांचा नुसता अभंग जरी म्हटला तरी अभंगाची सेवा होणे ही निराळी बाब. तुकोबऱ्यांच्या अभंगाची सेवा होती ही निराळी बाब. तुकोबऱ्यांच्या अभंगाचं नुसतं वाचन जर केलं तरी ते साक्षात परब्रह्माची सेवा आहे. तुका म्हणे पहा शब्दची हा देव. जगद्गुरु तुकोबऱ्यांनी अवघ्या विश्वाच्या कल्याणाकरिता जो पंचम वेद अभंग संहिता त्या ठिकाणी निर्माण केली, जी गाथा निर्माण केली, त्या गाथेतील प्रत्येक अभंगातील शब्द हे देव स्वरूप आहे. ही दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट, तुकोबऱ्यांचे अभंग फक्त अभंगापुरते मर्यादित नव्हे, परब्रह्मापुरते मर्यादित नव्हे, तर तुकोबऱ्यांचे अभंग हे धनस्वरूप आहेत. आम्हा घरी धन शब्दांची रत्ने नाही का. तुकोबऱ्यांकडे जो जो भाविक याच्या कृतीने येईल, तुकोबरे त्यांना प्रसाद म्हणून अभंगच देईल. शब्द वाटू धन जनलोका हा तुकोबऱ्यांच्या अभंगाचा अधिकार आहे. चौथी गोष्ट, तुकोबऱ्यांचे अभंग फक्त अभंग नव्हे, परब्रह्म स्वरूप नव्हे, धन स्वरूप नव्हे, तर ते प्रत्यक्ष तुकोबऱ्यांचे अनुभव आहेत. अनुभवे आले अंगा ते या जगात देत असे. अशा दिव्य स्वरूप अभंग संहितेतून तुकोबराय गोपाळांचं वर्णन करतात का, हा पहिला प्रश्न. गोपाळांच्या ठिकाणी अधिकारावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं ब्रह्मादिक देवी देवतांनी. गवळीयांची ताक पिरे कोण पोरे चांगली. मग तुका म्हणे तई होतो आम्ही. तुकोबराय उद्धवाच्या रूपाने त्या ठिकाणी तिथे होते. तुकोबराय म्हणले गोपाळांवर जर प्रश्नचिन्ह निर्माण करीत असाल तर गोपाळांचा अधिकार काय हे मला त्या ठिकाणी प्रगट करावंच लागेल. विठ्ठल विठ्ठल तुकोबरायांनी त्या ठिकाणी गोपाळांच्या अधिकाराचं वर्णन करीत असताना गोपाळांच्या ठिकाणी जो मोठा एकवीस भाव आहे, त्या एकवीस भावतेला तुकोबरायांनी स्पर्श केलेला आहे. गोपाळ हे सामान्य नव्हे, गोपाळांचा अधिकार सामान्य नव्हे. ज्या गोपाळांच्या समवेत जर विश्वाचा नियंता, विश्वाचा जनिता, ज्या भगवान परमात्म्याने या सृष्टीची निर्मिती केलेली आहे, असा भगवान परमात्मा जर त्यांच्याच समवेत याचा अर्थ इतरांच्या समवेत नाही, ही भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट होती. त्यांच्या समवेत क्रीडा का करू लागतो? जर त्यांच्या समवेत तो क्रीडा करीत असेल, तो लीला साकारत असेल, त्यांच्या सहवासाची आस करीत असेल, त्यांच्या सहवासामध्ये त्याला आनंद प्राप्त होत असेल, तर निश्चितच गोपाळांचा अधिकार हा श्रेष्ठ आहे. विठ्ठल गोपाळांच्या ठिकाणी असणाऱ्या एकविध भावतेला त्या ठिकाणी स्पर्श करीत असताना तुकोबरायांनी भगवान परमात्म्याच्या अंतःकरणाच्या भावस्थितीलाही त्या ठिकाणी हात घातलेला आहे, स्पर्श केलेला आहे. जसं गोपाळांच्या ठिकाणी भगवंताप्रती एकविध भाव आहे, तुकोबराय म्हणतात त्या भगवान परमात्म्याच्या अंतःकरणामध्ये देखील भक्तांप्रती तेवढाच एकविध भाव आहे. तुकोबराय म्हणतात की असे ते गोपाळ अधिकार संपन्न असताना देखील त्यांच्या ठिकाणी का प्रश्नचिन्ह निर्माण करावं. कोण पोरे चांगली. ज्या वेळेस भगवान परमात्म्याच्या समवेत अवघे गोपाळ क्रीडा साकारत होते, त्याचा कर्णधार भगवान श्रीकृष्ण होता. कृष्णाने त्या ठिकाणी लीला साकारावी आणि त्या चरित्र लीलेमध्ये अवघ्या गोपाळांनी एकत्रित यावं, समाविष्ट व्हावं आणि भगवान परमात्म्याच्या समवेत त्या ठिकाणी क्रीडा करावी, लीला साकारावी, असं चरित्र चालू असताना अवघ्या देवादिकांची ब्रह्मादिकांची इच्छा झाली की आपणही त्यांच्या समवेत त्या लीलेमध्ये सहभागी व्हावं, त्या लीलेचा प्रसाद त्या ठिकाणी प्राप्त करावा, आपणही त्या चरित्राचे एक अंग बनावेत. ही वृत्ती अंतकरणामध्ये निर्माण झाली, परंतु अंतकरणामध्ये संदेह होता, अंतकरणामध्ये द्वैतभाव होता.
अंतकरणामध्ये त्या ठिकाणी अहंपणा होता, अभिमान होता. तीळ मात्र जरी हो या अभिमान, मेरू तो समान भार देवा. तिळा एवढा जरी अभिमान अंतकरणामध्ये निर्माण झाला तरी तुकोबर म्हणतात मेरू पर्वता समान तो भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी भार वाटतो. मग ब्रह्मादिक देवी देवतांच्या अंतकरणामध्ये त्या ठिकाणी तो भाव निर्माण झाला, लज्जा उत्पन्न झाली. आणि तुकोबऱ्यांचं प्रमाण आहे, लाजे त्यासी वाटा नाही. ज्यांच्या अंतकरणामध्ये आता जर पंक्तीला बसायचं आणि जर लाज वाटली तर प्रसाद प्राप्त होईल का? नाही होणार, नाही का? त्या ठिकाणी निर्लज्ज होऊनच बसावं लागतं, नाही का? अर्थात लाज दूर करावी लागते आणि त्या प्रसादाचे अधिकारी बनावं लागतं. अंतकरणामध्ये जर लज्जेचा लवलेश निर्माण झाला तर जीव हा प्रसादापासून त्या ठिकाणी मुक्त होतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मग अंतकरणामध्ये त्या ठिकाणी संदेह निर्माण झाला ब्रह्मादिक देवी देवतांच्या आणि गोपाळांचा त्या ठिकाणी अवेर केला. गवळीयांची ताक फिरे, आपण देव आहोत, श्रेष्ठ आहोत, अधिकार संपन्न आहोत. आपला अधिकार निराळा आहे, आपलं राहणीमान निराळ आहे, नाही का? आपलं बसणं, आपलं उठणं हेही त्या ठिकाणी निराळ आहे. आणि आपण गोपाळांच्या समवेत त्या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या चरित्र लीलेमध्ये सहभागी व्हावं हे उचित नाही. त्या ठिकाणी त्या लीलेमध्ये सहभागी होऊन त्या प्रसादाचा लाभ प्राप्त करणं हे योग्य नाही. आपण देव आहोत. अंतकरणामध्ये अहंकार निर्माण झाला, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, नाही का? आणि त्या ठिकाणी गोपाळांची त्यांनी अवहेलना केली. कोण पोरे चांगली, की ती पोरं चांगली आहेत का? ताक पिणारे आहेत. आणि ताक हे कसं आहे? आसार आहे. आजच्या काळामध्ये जरी ताकाला भाव असला तरी ताक हे आसारच, की त्याच्यामध्ये लोण्याचा सार थोडीच आहे, नाही का? अवघ लोणी बाजूला काढून घेतल्याच्या नंतर खाली जे शिल्लक राहतं ते आसार, त्याला ताक म्हटलेलं आहे, नाही का? ते ताक पिणारी मुलं आहेत, नाही का? कोण पोरे चांगली. 8-8 दिवस त्या ठिकाणी गोपाळांची आंघोळी नाही. आता आंघोळी नाही म्हटल्याच्या नंतर वस्त्र बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, गंध लावण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. काही मंडळी अशी आहेत की जी आजही आपल्याला पाहायला मिळतात की जे आंघोळी करत नाही परंतु मेकअप वगैरे करतात, म्हणजे आंघोळ केली हे प्रत्यक्ष त्या ठिकाणी भासवतात. अशीही काही मंडळी आहेत, नाही का? परंतु गोपाळांच्या त्या ठिकाणी 8-8 दिवस आंघोळीच नाही. तयाची अंगी गुरट घाणी. गोपाळांच्या जर आपण जवळ गेलो तर त्यांच्या अंगाचा एक विशिष्ट प्रकारचा गंध यायचा, वास यायचा, नाही का? कारण का 8-8 दिवस आंघोळीच नाही. आणि अशा नानाविध प्रकारे त्या गोपाळांची त्या ठिकाणी देवी देवतांनी अवहेलना करणं सुरू केलं. तुकोबर म्हणले ते गोपाळ कसे जरी असले तरी ते अधिकार संपन्न आहेत का? तर त्याचं उत्तर ऐका. वर पंगाने कसे जरी असले तरी सर्वांग निर्मळ, चित्त जैसे गंगाजळ, मृदू सभाय नवनीत, तैसे सज्जनांचे चित्त. गोपाळ वर पंगाने कसे जरी असले तरी त्यांच्या अंतकरणामध्ये फक्त आणि फक्त तो हरीच आहे. साठविला हरी जी हृदय मंदिर. त्या हरी व्यतिरिक्त त्यांच्या अंतकरणामध्ये कोणत्याही प्रकारचा छंद नाही. म्हणून एक लक्षात घ्या, परमार्थिक जीवनाची वाटचाल कशी करायची हे जर सुचत नसेल तर गोपाळांचं चरित्र आपल्या पुढ्यात उभं करावं. विठ्ठल कारण का गोपाळांच्या ठिकाणी जो एकविध भाव आहे तो एकविध भाव आदर्श मानण्याजोगा आहे, आत्मसात करण्याजोगा आहे, आचरणात आणण्याजोगा आहे. आपण फक्त वरतून नटण्याचा प्रयत्न करतो. लौकिका पुरती नवे माझी सेवा, अनन्य केशवा दास तुझा, या प्रमाणाचं उत्तम प्रतीक म्हटलं की गोपाळ. तुका म्हणे नको वरपंग देवा, यावी माझी सेवा, भाव शुद्ध या अधिकाराचे, या न्यायाचे त्या ठिकाणी ते गोपाळ होते. म्हणून देवाला देखील वाटलं की आपण लीला करावी, आपण सहवास प्राप्त करावं, तर त्या ठिकाणी गोपाळांचा, नाहीतर ऋषी मुनींची काही कमतरता होती का? आपल्या संत वाङ्मयामध्ये प्रमाण पाहायला मिळतच की योगी या मुनिजना ध्यानी, ते सुखासनी शयनी, हरी सुख फावले रे, हरी सुख फावले रे. जो योगी वर्यांच्या, मुनी वर्यांच्या ध्यानातही न येणारा असा भगवान परमात्मा गोपाळांसमवेत लीला करीत असेल तर गोपाळांचा अधिकार किती मोठा. विठ्ठल 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 विठ्ठल. पुढे तुकोबराय
अपेक्षा कोणतीच नाही. हा. गोपाळांना भगवंता व्यतिरिक्त काहीही सुचत नाही. हा. जे भगवान परमात्म्याशी रस झालेले आहे तया नाम गोपाळ. हा. म्हणून हरिदासाचं सर्वात उत्तम लक्षण आहे की तो हरीशी एकरूप होणं आवश्यक आहे, नाही का? हरीशी उपासना करीत असताना हरीशी जो रत होतो, हरीशी जो एकरूप होतो, त्यालाच हरिदास म्हटलं गेलेलं आहे, त्यालाच वैष्णव म्हटलं गेलेलं आहे, त्यालाच भाविक म्हटलेलं गेलेलं आहे, त्यालाच वारकरी म्हटलं गेलेलं आहे, नाही का? नाही तर हरीची लक्षणं आपल्या ठिकाणी नाही. हरिदास कोणाला म्हणावं, भक्त कोणाला म्हणावं? प्रत्यक्ष भगवान परमात्म्याचं स्वरूप, प्रत्यक्ष भगवान परमात्म्याचं प्रतिबिंब या नाम हरिदास. विठ्ठल 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 विठ्ठल. ती स्थिती, ती अवस्था त्या ठिकाणी गोपाळांच्या ठिकाणी पाहायला मिळत. जसं भगवान परमात्म्याची अवस्था होती तद्वत त्याच प्रकारची, त्याच न्यायाची अवस्था ही त्या ठिकाणी गोपाळांची होती. संदेह वाटत असेल तर त्या ठिकाणी तुकोबरांचं प्रमाण आहे. हरी तैसे हरीचे हरिभक्तीची हरिदासांच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं भय पाहायला मिळत नाही, कोणत्याही प्रकारचा लोभ पाहायला मिळत नाही, कोणत्याही प्रकारची चिंता पाहायला मिळत नाही आणि कोणत्याही प्रकारची आज देखील त्या ठिकाणी हरिदासांच्या ठिकाणी पाहायला मिळत नाही. आम्ही तरी आस झालो टाकून उदास. सर्वाधिक जर भय असेल तर या गर्भवासाचा आहे. भय नाही जन्म घेता मोक्ष सुखा हानू लाथा. तुका म्हणे सत्ता निकट करू सेवेची, होऊनी राहते उदास बळकट कास हरिभक्तीची या नाम गोपाळ. म्हणून ते गोपाळ अधिकार संपन्न आहे, कोणत्याही अपेक्षा नाही, फक्त आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडिले. फक्त हरीचा सदोतीत विचार, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग किंवा गोविंद गोविंद मना लागली या छंद. गोविंद आसनी गोविंद शयनी, गोविंद त्या मनी वैसलासे. गोपाळांचा धंदा म्हणजेच गोविंदाचं चिंतन. दीन रजनी हाची धंदा गोविंदाची पवाडे, किंवा नेने अनिक काही धंदा. बोला बोला अनेक काही धंदा.
कळे दिवस न कळे अंगी खेळले दैवत एवढे त्या हरीशी त्या कृष्णाशी गोपाळ एकरूप झालेले. म्हणून एक लक्षात घ्या, यदा कदाचित आपल्यालाही भगवान परमात्म्याच्या सहवासामध्ये आनंद वाटतो, या दुःखरूप असणाऱ्या संसारातून कुठेतरी एखादं विश्रामाचं स्थान जर पाहिलं तर देवाचं देऊळच आहे, की जिथं त्याच्या चौकटीच्या आत पाऊल टाकलं की अवघ्या चिंता ह्या नाहीशा होतात. नाही, सर्व सुखाचे एक मनाला वेगळं समाधान त्या ठिकाणी प्राप्त होतं, एक अंतकरणामध्ये त्या ठिकाणी आनंद निर्माण होतो, की कुठेतरी अंतकरणामध्ये आशेचा किरण प्रज्वलित होतो, एक दिशा सापडते की ठीक आहे, जीवनामध्ये संकट आहे, चिंता आहे, हा त्रास आहे, यातून आपण बाहेर पडू, तो आपल्या समोर आहे, आपल्या पाठीशी आहे, हा दृढ विश्वास त्या ठिकाणी निर्माण होतो, नाही का? आणि म्हणून त्या भगवान परमात्म्याच्या सोबत आपल्याला सुखाची अनुभूती येते. आता वास्तविक ही अवस्था फक्त मंदिरातून बाहेर येईपर्यंत आहे, जोपर्यंत मंदिरात आहे, नाही का? आता बऱ्याचशा मंडळींच्या मंदिरात देखील अवस्था ह्या निराळ्या असतात, नाही का? परंतु आपण तेवढ्या पुरता विचार करू, किमान मंदिरात तरी ही प्रत्येकाची भूमिका असते. मंदिरातून बाहेर पडल्याच्या नंतर अवस्थेमध्येही बदल होतो आणि भूमिकेमध्येही बदल पडतो, नाही का? मला सांगायचं काय, की एक किंचित का होईना, तो एक क्षण का होईना, भगवान परमात्म्याच्या सहवासामध्ये आपल्याला सुखाची अनुभूती येते. परंतु हा विचार केला का, की त्या विश्वाच्या नियंत्याला कोणाच्या सहवासामध्ये सुखाची अनुभूती येते, त्याला देखील सुखाची अनुभूती घेण्याची इच्छा निर्माण होत असेल, नाही का? आज आपण एवढा सायास करतो, नाही का, कष्ट करतो, दिवसाची रात्र करतो, रात्रीचा दिवस करतो, प्रयत्नाची पराकाष्ठा करतो, नाही का? आपल्याही अंतकरणामध्ये इच्छा निर्माण होतात, पण त्याच्या अंतकरणामध्ये इच्छा निर्माण होत नाही का? देवाच्याही अंतकरणामध्ये इच्छा निर्माण होतात, त्याच्याही अंतकरणामध्ये त्या इच्छा उत्पन्न होतात, हा, की त्यालाही वाटतं की कुठेतरी आपल्यालाही विसावा असावा, आपणही त्या ठिकाणी सुखाने नांदावं, आणि म्हणून तो त्याकरिता गोपाळांच्या समवेत येतो, भक्तांच्या समवेत येतो, संत महात्म्यांच्या समवेत येतो. या सुखा कारणी देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला, संतांचे सुख झाले या देवा, मनोनी सेवा करी त्यांची. संत महात्म्यांच्या समवेत त्यांना सुखाचा अनुभव येतो, म्हणून संत महात्म्यांची सेवा साक्षात भगवान परमात्मा करतो, अगदी सर्व प्रकारच्या लज्जा दूर करून. साधावया भक्ती काज नाही लाज धरित, किंवा भाविकाचे काज अंगे देव करी, नाही का? मग केव्हा तो आनंद प्राप्त होतो? भक्ताच्या ठिकाणी एकविध भाव निर्माण होतो तेव्हाच, किंवा एकविध भाव ज्याच्या ठिकाणी उत्पन्न होतो त्यांनाच भक्त म्हणावं. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून अशा सर्वांगाने ते गोपाळ अधिकार संपन्न होते, म्हणून भगवान परमात्मा त्यांच्या समवेत क्रीडा करीत असे. एवढंच नव्हे, हा, ज्या ब्रह्मज्ञानाकरिता मोठमोठ्या ऋषींनी घनघोर तपश्चर्या केली, शुकाचार्यांचं चरित्र पहा, आईच्या पोटामध्ये 12 वर्ष राहिले, ब्रह्मज्ञान प्राप्त केलं, पुन्हा या संसाराचं भय माझ्या ठिकाणी उत्पन्न होणार नाही, असं आश्वासन भगवान परमात्मेकडे प्राप्त करून घेतल्यानंतर बाहेर आल्याबरोबर वनात निघून गेले. फक्त एक क्षण जीवनामध्ये अभिमान निर्माण झाला, अभिमान लागे शुकाची पाठी, आणि प्राप्त केलेलं अवघं ब्रह्मज्ञान नाहीसं झालं. पुन्हा 12 वर्ष खडतर अशा स्वरूपाची त्या ठिकाणी तपश्चर्या करावी लागली. एवढं ब्रह्मज्ञानाची प्राप्ती आणि ती प्रक्रिया कठीण आहे, परंतु असं ब्रह्मज्ञान देखील गोपाळांनी धुडकावून लावलं. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी. आता गोपाळांचा अधिकार श्रेष्ठ मोठा, भगवान परमात्म्याने गोपाळांना सर्व सुख देऊ केली, भौतिक आदी दैविक, अगदी जपतप काय
करावी ती साधने जे त्या नारायणे कृपा केली. साक्षात जर तो परमात्मा जर कृपा करीत असेल तर गोपाळांना साधना करण्याची आवश्यकताच त्या ठिकाणी पडली नाही. लोका गोकुळीच्या झाली ब्रह्मज्ञान केली या वाचून जपत. अर्थात गोपाळांनी फक्त आपल्या जीवनामध्ये प्राधान्य दिलं, ते सेवेला दिलं आणि भगवान परमात्म्याच्या सेवेला दिलं. म्हणून गोपाळ हे अधिकार ठरले. विठ्ठल 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 बरोबर आहे म्हणतात. ते कसे जरी असले कोण पोरे चांगली तरी ते गोपाळ अधिकार संपन्न का, तर एवढा त्यांचा छंद देवा काय सेवा भक्ती ते. त्यांच्या अंतकरणामध्ये जो भाव आहे हा फक्त भक्तीचाच आहे, भगवान परमात्म्याच्या सेवेचाच आहे. भगवान परमात्म्याच्या व्यतिरिक्त त्यांनी विचारच केला नाही, कशाची अपेक्षाच केली नाही. तुका म्हणे काही न मागे अनेक तुझे पायी सुख सर्व आहे, किंवा दावी रूप मज गोपिकार ना ठेवू दे चरणावरी माता. फक्त प्राधान्य दिलं त्याच्या सेवेला, त्याच्या नामसंकीर्तनाला. करते नामाचे चिंतन करीते नामाचे चिंतन परमात्म्याचा सहवास त्या ठिकाणी प्राप्त करून घेतला, म्हणून ते अधिकार संपन्न ठरले. हा. आता जीवनामध्ये ज्यांना प्राप्त होतो ते निश्चिंत होतात, कृतार्थ होतात, धन्य होतात. परंतु आपल्या समोर जर एखाद्याला प्राप्त झालं, तो निश्चिंत होतो, तो धन्य होतो, तो कृतार्थ होतो, आपल्याला सुख वाटतं का? खुशाल नाही म्हणतात. म्हणजे इतरांना धन्य झालेलं आपल्याला पाहवतच नाही का? हा. आपल्या समोरील जर एखादा मनुष्य हा कृतार्थ झाला, धन्य झाला, निश्चिंत झाला, सर्व प्रकारच्या इच्छा अपेक्षांची त्याची पूर्तता झाली, त्याला आनंद होतो. आपल्याला आनंद होतो का? नाही होत. नाही. कुठेतरी अंतकरणामध्ये हा हृदयाच्या कोणत्या ना कोणत्या तरी कोपऱ्यामध्ये हा काही अंश का होईना, किंचित का होईना, दुःख हे निर्माण होतच नाही का? सहज होत नाही का? मग ब्रह्मादिकांची देखील ही अवस्था निर्माण झाली. आपण देव आहोत तरी आपण त्या विषयाला प्राप्त झालो नाही, ते सुख आपल्याला अनुभवता आलं नाही, येत नाही, याची सल त्यांच्या अंतकरणामध्ये निर्माण होऊ लागली. मन चल बिचल होऊ लागलं, आणि म्हणून त्या ठिकाणी गोपाळांचा त्यांनी अवेर केला, गोपाळांची अवेलना केली. कोण पोरे चांगली
हा, परंतु तुकोबराय म्हणतात ती पोरे खऱ्या अर्थाने चांगली आहे, आणि चांगली आहे म्हणून भगवान परमात्मा त्यांच्या सहवासामध्ये प्रत्यक्ष आनंद घेत आहे. त्या गोकुळातील गोपाळांचं काय वर्णन करावं, एवढा त्यांचा छंद देवा, काय सेवा भक्ती, ते त्यांच्या सेवेचं मोजमाप त्या ठिकाणी करता येत नाही. आपली सेवा ही फक्त क्षणिक आहे, नाही का. तुळशीची माळ जर घेतली तर आपले मनी पुढे जातात, जप तिथंच राहतो, नाही का. जप जर घ्यावा तर मनी तिथंच राहतात, नाही का. जप देखील व्यवस्थित आपल्याकडून जपला जात नाही, नाही का. ही आपली अवस्था आहे. उद्या एकादशी असेल तर दशमीला आपली तयारी असते. हा, साबुदाणा चांगला भिजला पाहिजे, नाही का. हा, शेंगदाण्याचा कूट 12 वाजले तरी आपण करून ठेवतो. हा, रात्रीचा मिक्सर चालू करतो, नाही का. शेजारी 2-4 घरच्या जरी झोपा मूड झाल्या तरी चालतील, नाही का. अगदी मिरचीचे डेट्स देखील हा आमच्या माता माऊल्या निवडून ठेवतात. उद्या एकादशी आहे, अरे पण उद्या एकादशी आहे, तयारी दशमीला कशाला, नाही का. पुन्हा एकादशीचा फराळ वगैरे. हा महाराज, आजकाल इतर वेळेच्या आहारातील पदार्थ कमी, एवढे उपवासाचे पदार्थ वाढले. मी फक्त एकादशीच सांगतोय, नवरात्रीकडे वळायचं आपलं धाडसच नाही महाराज. हा, कोणता पदार्थ चालत नाही उपासाला असं नाही. भोपळा चालतो, भेंडी चालतो, सगळंच चालतं. हा, नाही का. उपवासाचा हा उपहास झाला, त्या ठिकाणी निष्ठा ही राहिलीच नाही. हा, गोपाळांची ती निष्ठा होती. हा, गोपाळांना भगवंता व्यतिरिक्त कशाचीही आस नव्हती. आम्ही तरी आस झालो टाकूनी उदास, आणि ज्यांची अवस्था उदास असते देव त्यांच्याच मागे लागतो. उदासीनाच्या लागे तुका म्हणे धावे मागे, म्हणून जगद्गुरु तुकोबरांची अगदी सुंदर भगवान परमात्मेकडे प्रार्थना आहे. देवा आता ऐसा करे उपकार, देहाचा विसर पाडी मज. तुकोबराय म्हणतात एवढा एकविध भाव त्या ठिकाणी गोपाळांच्या ठिकाणी होते, म्हणून गोपाळ त्या लीलेचे अधिकारी झाले. भगवान परमात्म्याच्या सहवासामध्ये ते रममान झाले. मग गोपाळांच्याच ठिकाणी एवढा एकविध भाव होता अशातला भाग नाही. जर भगवान परमात्म्याची उपासना करीत असताना त्याच्या चरणी अवघा जीव भाव जर भाविक भक्तांनी समर्पित केला तर देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट, किंवा मागे पुढे उभा राहे संभाळीत, आलिया आघात निवाराया म्हणून हिंडे मागे मागे, घरटी जागे घालीत असे, नाही का. तो स्वतः भक्ताचं रक्षण करण्याकरिता त्याच्या सहवासामध्ये राहतो. म्हणून एक लक्षात घ्या, आपण हरीची उपासना करीत असताना अंतकरणामध्ये दृढ विश्वास पाहिजे, निश्चय पाहिजे. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ, की आपण त्याची सेवा करतो. मग आपल्याला आपल्या जीवनामध्ये भीतीचं काय कारण आहे, चिंतेचं काय कारण आहे. आपल्या सेवेमध्ये कुठेतरी न्यूनता असल्या कारणाने, कुठेतरी उणेपणा असल्या कारणाने तेवढा विश्वास आपल्या अंतकरणामध्ये निर्माण होतच नाही. आपल्याला जरी सहज कुठे जायचं झालं तरी 4 पोळे आपण बांधून घेतो, नाही का. म्हणजे आपल्याला विश्वास नाही का की आपण जर त्याच्याकरिता चाललेलो आहोत तो आपली सर्व व्यवस्था करेल. घालून या भार राहिलो निश्चिंती, देवा सांगो सुख दुःख, देव निवारील दुःख. हरी आला
तो आपल्या पाठीशी आहे. आणि या विश्वासानेच त्याची उपासना केली पाहिजे. जर अंतकरणामध्ये जर विश्वास नसेल तर केली गेलेली अवघी सेवा ही निरर्थक आहे. त्या सेवेला मोलच नाही आणि अशा उपासनेने भगवान परमात्म्याची त्या ठिकाणी प्राप्ती होत नसते. विठ्ठल मग एवढा एकवीत भाव हा गोपाळांच्या ठिकाणी होता. गोबऱ्या म्हणतात तेवढाच एकवीत भाव भगवान परमात्म्याच्या ठिकाणी देखील आहे. सर्वतोपरी सर्व प्रकारची भक्तांची कार्य तो करतो, भक्तांची सेवा करतो, भक्तांना जे जे हवं ते ते त्या ठिकाणी तो देऊ करतो. भक्तांकरिता अगदी जशी त्यांची अपेक्षा आहे त्याप्रमाणे तो वागतो, राहतो, उठतो, बसतो, नाचतो. ही लीला कोण साकारतो? साक्षात भगवान परमात्मा. होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा, किंवा जैसा केला तैसा होय धावे सोय करुणी तुका म्हणे पूर्वी इच्छा जया तैसा विठ्ठल. म्हणून अंतकरणामध्ये त्याची उपासना करीत असताना चिंता नको. तुका म्हणे असो सुखे गाऊ मुखे विठोबा. निश्चिंत होऊन त्याची सेवा करावी. तो सर्व इच्छा अपेक्षांची पूर्तता करतो. अगदी भक्तांनी हाक मारल्या बरोबर तो भक्तांकरिता धावून येतो. हाके सरसी उडी घालून या स्तंभ फोडी, ऐसी कृपावंत कोण माझे विठाई वाचून. द्रौपदीने धावा केला, तिच्याकरिता धावून आली. भक्त प्रल्हादाने धावा केला, त्यांच्याही करिता भगवान परमात्मा धावून आले. मग त्यांनी ज्या प्रकारे त्याला आळवलं, त्याला हाक मारली, त्या प्रकारे आपणही हाक मारावी. आपल्याही हाकेमध्ये तेवढा प्रेमभाव असावा, तेवढी आर्तता असावी. तुका म्हणे ऐसे आर्त ज्याचे म्हणी त्याची चक्रपाणी वाट पाहे. आपल्या हाकेमध्ये जर कर्कशता असेल, जर प्रेमाचा ओलावा नसेल तर तो तरी कसा धावून येईल? एकमेव असा हरी आहे की जो भक्तांकरिता उभा आहे. वाट पाये उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी वेळ. उलट तो स्वतःहून आव्हान करतो. आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत से गुज पांडुरंगा. त्याच्या सहवासामध्ये, त्याच्या दर्शनामध्ये जन्माचं सार्थक आहे. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखील. तुकोबराय म्हणतात त्याच्या ठिकाणी उणेपणा नाही, उणेपणा आपल्या सेवेमध्ये आहे. मग त्याच्या ठिकाणी असणारा भक्तिभाव पहावा, त्याच्या ठिकाणी असणारा भक्तांप्रती एकवीत भाव पहा. की तो भक्तांची अवस्था कशीही असली तरी त्याच्याशी समरूप होतो. पहा, भगवान परमात्म्याने बोर कुणाची खाल्ली? शबरी के शबरीची. बरोबर का नाही? शबरी कोण होती? भिल्लीण होती. ऐका महिमा आवडीची बोरे खाय भिल्लीणीची. कशाकरिता सेवन केली? थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. तो भक्तांच्या फक्त प्रेमाचा भुकेला आहे. काही न लगे एक भावची कारण, देव भावाचा भुकेला भावे विन देव कळे निसंदेह. भाव असल्याशिवाय त्या ठिकाणी देव कळत नाही. त्याच्या चरणी समर्पित करणं काय आवश्यक आहे? भाव. मग भाव आपण त्याच्या चरणी समर्पित करतो का? नाही करत. भाव आपण खातो महाराज. बारीक आहे का? आपण भगवंताला जे अभिप्रेत आहे ते त्याच्या चरणी समर्पित करत नाही. भगवंताला प्रिय आहे भाव, आपण भाव समर्पित करत नाही. आपण भाव खातो. कोणाला चांगल्या चाली येतात भाव खातो, कोणाला चांगलं वाजवता येतं भाव खातं, नाही का? कोणाला जास्त अभंग मुखोद्गत आहेत भाव खातात, नाही का? कुणी लय कीर्तन ऐकली, आमच्याकडे पुष्कळ मंडळी येतात, महाराज आम्ही लय कीर्तन ऐकली, नाही का? भाव खातात, नाही का? परंतु अशा पुष्कळ भावांना मी सांगून दमलो की बाबांनो भाव खाऊ नका, नाही का? जो परमार्थामध्ये भाव खातो त्याला कुठेच भाव मिळत नाही. विठ्ठल तो फक्त भक्ती भावाचा प्रेमाचा भुकेल आहे. मग शबरी अवघ जीवन त्या ठिकाणी प्रभूंची वाट पाहायची. रोज ऋतुमानाप्रमाणे
त्या ठिकाणी फळं गोळा करावी, स्वच्छ करावी, त्याची निवड करावी. जी आंबट आहेत, तुरट आहेत, कडवट आहेत, किडकी आहेत, ती दूर फेकून द्यावी आणि जी मधुर आहेत तेवढीच त्या ठिकाणी एका टोपलीमध्ये गोळा करावी, जमा करावी. एखादं त्या ठिकाणी पाण्याचा माठ घ्यावा आणि प्रभूंच्या चिंतनामध्ये त्यांची वाट पाहावी, की कधी माझे प्रभू येतील आणि माझं जीवन त्या ठिकाणी सार्थक करतील, मला कृतार्थ करतील, मला कृपांकित करतील. अवघ जीवन त्या ठिकाणी शबरीने प्रभूंची वाट पाहिली. हा, शबरीच्या जीवन चरित्रातून आपल्याला एक आदर्श प्राप्त होतो की भगवंताची उपासना करीत असताना निष्ठा आणि संयमाला अगदी महत्व आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि भगवान परमात्म्याने जेव्हा भेट दिली तेव्हा शबरीची उष्टी पोरं त्या ठिकाणी सेवन केली. न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे, तुका म्हणे भक्ती पुढे. एवढंच नव्हे, हा, पोहे सुदाम देवाचे, फके मारी कोरडेची. हा, सुदाम्याचे पोहे त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने अगदी कोरडेच सेवन केले. हा, कोरडेच. हा, आपले तरी पोहे चांगले महाराज. हा, सुदाम याला त्या ठिकाणी भिक्षेमध्ये पोहे मिळाले. ते पोहे म्हणजे पोहे नव्हते, चाळणीत पोहे टाकल्याच्या नंतर, चाळल्याच्या नंतर खाली जी कणी पडते, हा, ती भिक्षेमध्ये मिळालेली. हा, आपले तरी पोहे खूप चांगले, परंतु अशी कणी पोहेची ते देखील मोठ्या आनंदाने, भक्तिभावाने भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी सेवन केले. एवढंच नव्हे, हा, एकदा भगवान परमात्मा द्रौपदीकडे गेले आणि म्हटले, द्रौपदी लवकर मला जेवायला वाढ काहीतरी. हा, फार प्रचंड भूक लागलेली आहे. म्हणजे दूरचा प्रवास करून आलेलो आहे. हा, द्रौपदी म्हणले, देवा कशाला परीक्षा करताय, नाही का. हा, सूर्यनारायण भगवंताने अक्षय पात्र देऊ केलेलं त्याचा नियम होता की शेवट मी अन्न ग्रहण केलं की पुन्हा अक्षय पात्रातून कोणत्याही पदार्थांची उत्पत्ती होऊ शकत नाही. मग त्यानंतर आता मी प्रसाद घेतलेला आहे, आता त्या पात्रातून काहीही उत्पन्न होऊ शकत नाही. आता उद्या, हा, सूर्य पुन्हा उगवेपर्यंत वाट पाहावी लागेल, नाही का. कृष्ण परमात्मा म्हणजे अगं पहा तरी निदान काहीतरी असेल. अरे कसं आहे म्हटले, एकच अक्षय पात्र आहे, बघ तरी ते पात्र आण म्हटले. आणि आण म्हटल्याच्या नंतर द्रौपदीने आणून दिलं आणि ते पात्र भगवंताने उलट पालट केलं. त्या पात्राला एक कडीपत्त्याचं पान चिकटलेलं होतं, नाही का. भगवान परमात्म्याने तेवढंच पान काढलं आणि ते खाल्लं आणि त्याच्यावर तृप्तीचा ढेकर दिला. काय देवा घरी न मिळे खावया, मागे भाजी पान द्रौपदीसी. आता याच्या घरी काय खायला नव्हतं का महाराज. हा, रोज एकीने जरी न्याहारी करायचं ठरवलं असतं तरी 365 दिवस कमी पडले असते. हा, कारण का वर्षाला 365च दिवस आहेत, याच्या 16,108 आहेत. म्हणजे त्याच्या आहेत, आपण फक्त विचार करायचं, ऐकायचं, कृतीत उतरायचं नाही. विठ्ठल विठ्ठल. या एका भाजी पानावर भगवान परमात्म्याने तृप्तीचा ढेकर दिला. ढेकरे जेवण दिसे साचे. म्हणून लक्षात घ्या, जेवण करीत असताना ढेकर आला की समजावं आपलं जेवण झालं. बरीचशी मंडळी अशी आहेत की ढेकरावर ढेकर देत बसतात तरी उठायचं नाव काही घेत नाही. हा, ढेकरे जेवण दिसे साचे. ढेकर आला की समजावं आपलं जेवण झालं, ते सत्य मानावं आणि लगेच हात धुवावा. मागे भाजी पान द्रौपदीसी. एका भाजीच्या पानावर भगवान परमात्मा त्या ठिकाणी संतुष्ट झाले, कृतार्थ झाले. कशाकरिता, अंतकरणामध्ये भक्ताप्रती एकविध भाव आहे म्हणून. एवढंच नव्हे, विदुरा घरच्या भक्षिणी कन्या परमानंदे धावा. हा, काय उपास पडले होते कन्या भोवते विदुराच्या. तुकोबरे म्हणतात, पहा त्याचा भक्तिभाव. त्याला काय उपास पडले होते का. हा, त्याला काय खायला मिळालं नव्हतं का. विदुराच्या घरी जाऊन अगदी कन्यावर तो संतुष्ट झाला. तुकोबरे म्हणतात, एवढाच भक्तिभाव नव्हे तर कुब्जा ही दासी आहे. नुसती दासी नव्हे तर रूपाने ती हीन आहे. हा, रूपनासी हिन कळा, परंतु तिचाही त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने सहवास प्राप्त केला. एवढा भगवंताच्या ठिकाणीही एकविध भाव असतो. म्हणून भक्ताचं आणि भगवंताचं ऐक्य झालं तर तेव्हाच तो परमार्थ सार्थक ठरत असतो. विठ्ठल मग असा अतूट संबंध गोपाळांमध्ये आणि त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णामध्ये होता. म्हणून कोण पोरे चांगली, तर त्याचं उत्तर तुकोबराय देतात, गोपाळच चांगली आहे. कारण गोपाळांकरिता तो भगवान परमात्मा त्या ठिकाणी नावा रूपाला आला. आला नावा रूपा तो तुका म्हणे झाला सोपा.
जो अव्यक्त आहे, निर्गुण निराकारी आहे, अव्यक्त ते आकार रे रूपा आले गुणवंत असा भगवान परमात्मा फक्त गोपाळांच्या ऋणातून मुक्त होण्याकरिता त्या ठिकाणी गोकुळात अवताराला आले, जन्माला आले. ऋण फेडावया अवतार केला, अविनाशाला आकारासी विठोबा रघुमाई. विठोबा रघुमाई. ऋणभार त्या ठिकाणी भगवान परमात्म्यावर निर्माण झाला. म्हणून त्या ऋणातून मुक्त होण्याकरिता भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गोकुळामध्ये अवतार धारण केला. जो अविनाशी आहे, जो निर्गुण निराकारी आहे, तो सगुण स्वरूपाला त्या ठिकाणी भक्तांकरिता अवताराला आला, नावा रूपाला आला, प्रगट झाला. आणि प्रगट झाल्याबरोबर अवघ्या गोकुळातील दुःख हे नाहीसं झालं. अवघ्या गोकुळामध्ये आनंद त्या ठिकाणी निर्माण झाला. तुकोबरे म्हणतात, अहो त्या गोकुळातील सुखाचं काय वर्णन करावं. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. भगवंताच्या येण्याने एवढी सुखाची रेलचेल झाली की त्यांच्या सुखाला अंतही राहिला नाही आणि त्यांच्या सुखाला पारावार देखील राहिला नाही. कोण्या कारणे? फक्त भगवान परमात्म्याच्या येण्याने अवघ्या गोकुळवासियांची चिंता नाहीशी झाली. म्हणून लक्षात घ्या, भगवान परमात्मा गोकुळात त्या ठिकाणी अवताराला आली की चिंता नाहीशी होती. अर्थात या देहरूपी गोकुळामध्ये भगवान परमात्मा प्रविष्ट झाला, स्थानापन्न झाला की जीवनातील अवघी चिंता ही नाहीशी होती. म्हणून भगवान परमात्म्याला अंतकरणामध्ये साठवावा. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, येऊनी गोपाळ राहिले किंवा साठविला हरी जेही हृदय मंदिरी. परंतु आपण काय करतो, भगवंताला अंतकरणामध्ये साठवत नाही, भगवंताला अंगात आणतो. बरोबर की नाही? पुष्कळ मंडळींच्या अंतकरणामध्ये देव नाही, त्यांच्या अंगात देव आहे. नाही का महाराज? आमच्या 11 पिढ्या गेल्या, नाही का, आमच्या अवघ्या 11 पिढ्यांमध्ये आमच्या घरात देव नांदतो. नांदे तया घरी दैवत पंढरीचे, नाही का. अगदी तुकोबरेंच्या अगोदर 7 पिढ्या तो पंढरीचा परमात्मा आमच्या घरी नांदायला आला. नांदायला येणं कळतं का? आता एखादी मुलगी सासरी जाते नांदायला, नाही का, म्हणजे ती पारतंत्र्यात जाते, नाही का. तिथं तिला स्वातंत्र्य नाही. केव्हा? ती सुनेची जोपर्यंत सासू बनत नाही तोपर्यंत, नाही का, पारतंत्र्यातच आहे. तिला अधिकार नाही कोणता,
नाही का. कोणती निर्णय घेण्याची क्षमता नाही, क्षमता जरी असली तरी निर्णय घेता येत नाही, कारण का पारतंत्र्यात आहे. जसं सांगल तसंच ऐकावं लागतं नाही का. अगदी भाजीत मीठ बरोबर जरी असलं तरी सासूने सांगितलं ना, आळणी झाली टाक मीठ का, खा खारट तिला ते ऐकावंच लागतं नाही का. कितीही चांगला स्वयंपाक झाला आणि सासू म्हणली की आजचा स्वयंपाक हा काही बरोबर झाला नाही, झाला जरी असलं तरी नाहीच म्हणावं लागतं, कारण का पारतंत्र्यात आहे नाही का. तिथं कोणी सांगणार दुसरं नाही, सर्व काही तिला सहनच करावं लागतं. तसं भगवान परमात्माला नांदायला आल्याच्या नंतर सर्व गोष्टी सहन कराव्या लागतात. म्हणून एक लक्षात घ्या, एक सुंदर वाक्य आहे, पंढरीमध्ये जो उभा आहे हा जगाला नांदवणार आहे, आणि देहूमध्ये जो उभा आहे तो स्वतः नांदणार आहे. विठ्ठल विठ्ठल. नांदे तया घरी दैवत पंढरीचे, तुकोबऱ्यांच्या अगोदर 7 पिढ्या तो नांदायला आला. असा भगवान परमात्मा तुकोबऱ्यांच्या अगोदर 7 पिढ्या, 7व्या पिढीला जगद्गुरु तुकोबऱ्यांचा अवतार झाला. धन्य तुकोबा समर्थ जेणे केला हा पुरुषार्थ. जगद्गुरु तुकोबऱ्यांचा पुरुषार्थ श्रेष्ठच आहे. अनुरणीया तुकडा तुका आकाशा एवढा, किंवा सूर्याच्या परी तुका लोकी क्रीडा करी. पण एवढी उज्ज्वल ऐश्वर्य संपन्न वैभव संपन्न सेवा संपन्न परंपरा असतानाही आजही आमच्या घराण्यामध्ये कोणाच्या अंगात विठ्ठल परमात्मा आला नाही, कोणाच्या अंगात तुकोबराय आली नाही. आजकाल 5 वारे गेले की लगेच देव अंगात येतो. म्हणून देव अंगात आणण्याची प्रक्रिया दूर करून तो अंतकरणामध्ये कसा येईल, हे आपण त्या ठिकाणी ओळखलं पाहिजे. त्याच दृष्टीने आपली वाटचाल असली पाहिजे. आणि ज्याच्या अंतकरणामध्ये त्या ठिकाणी भगवान परमात्मा स्थानापन्न होतो त्याची लक्षणे निराळी आहेत. ज्याचा ऐसा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. आता त्याच्या अंतकरणामध्ये देव आहे म्हणजे प्रत्येकामध्ये त्याला देवच दिसतो. त्याच्या ठिकाणी जी जी लक्षण आहेत ही विशेष आहे. कोणाही जीवाचा घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे, हे सिद्धांत त्याच्या ठिकाणी उत्पन्न होतात, निर्माण होतात. म्हणून अंगात आणण्यापेक्षा त्या हरीला अंतकरणामध्ये कसं साठवता येईल याच्याकरिता आपण प्रयत्न केले पाहिजे. विठ्ठल असा भगवान परमात्मा गोकुळामध्ये त्या ठिकाणी अवताराला आला. सर्व गोकुळवासियांची चिंता नाहीशी झाली. चिंता ते पळाली गोकुळा बाहेर, प्रवेश वितरी केला देवे. आता चिंताच नाहीशी झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी जीवाला काय प्राप्त होतं, समाधान प्राप्त होतं, कारण तो जीव निश्चिंत झालेला आहे. अवघे गोकुळातील गोपाळ भगवंताला म्हणायला लागले, तुझी संगती झाली आमची निश्चिंती. भगवंता तू आला आणि आम्ही निश्चिंत झालो, चिंतामुक्त झालो. आता सर्व सुखाचे अधिकारी त्या ठिकाणी आम्ही झालो. आणि गोकुळातील गोपाळांना सर्व प्रकारची सुख भगवान परमात्म्याने देऊ केली. एवढंच नव्हे, भगवंताची काय कमी पडली तर भगवंताच्या पाठोपाठ लक्ष्मीनेही प्रवेश केला. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, दैन्य दारिद्र्यास त्रास आला. म्हणून गोकुळामध्ये जेवढे गोकुळवासी होते त्यांना त्या ठिकाणी आनंद प्राप्त झाला, परंतु जे दुष्ट होते, खळ होते, त्यांना मात्र चळकाट सुटला. होता कृष्णाचा अवतार आनंद करीती घरोघर, कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टा चळकाप सुटला. अशा आनंदमय वातावरणामध्ये भगवान परमात्मा त्या ठिकाणी आपल्या लीलेला प्रारंभ करू लागले. विठ्ठल भगवंताच्या येण्याने फक्त नंदाच्या वाड्यातच नव्हे, नंद यशोदेच्या ठिकाणीच नव्हे, तर अवघ्या गोकुळामध्ये त्या ठिकाणी आनंद उत्सव साजरा होऊ लागला. घरोघरी त्या ठिकाणी सडा समर्जन करू लागली. आनंदाचं ऐश्वर्याचं वैभवाचं असणारं प्रतीक म्हणून गुढी उभारू लागली, दाराला तोरण बांधू लागली. सडा समर्जन केल्याच्या नंतर दारासमोर सुंदर प्रकारची रांगोळी त्या ठिकाणी गवळणी काढू लागल्या. अर्थात द्वापार युगातील गवळणी पहाटे उठायच्या, नाही कळलं. पहिल्या गवळणी पहाटे उठायच्या आणि पहाटे उठून त्या ठिकाणी घरापुढे सडा समर्जन करायचं नाही का. आता घराला अंगणच राहिलं नाही, सडा कुठं टाकायचा. जरी एखाद्या गवळणीने सडा टाकला तर तो दुसऱ्याच्या घरात जायचा. सगळे सोसायटीचं जीवन आले नाही का. परंतु एक लक्षात घ्या, किमान आपल्या घराचा उंबरा त्या ठिकाणी
पाण्याने स्वच्छ करून जरी रांगोळीचे 4 बोट जरी काढली तरी त्या घरामध्ये कधीही दैन्य दारिद्र्य क्लेश उत्पन्न होत नाही. कारण का रांगोळी हे वैभवाचं प्रतीक आहे, समाधानाचं प्रतीक आहे. घराला तोरण असावं. हा ज्या वेळेस आपण चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढी उभारतो, गुढी हे वैभवाचं ऐश्वर्याचं समाधानाचं प्रतीक आहे. गुढी ही उभारली पाहिजे. मग आनंदाचं प्रतीक आहे. नवीन वर्षाची सुरुवात ही आनंदाने करावी, ऐश्वर्याने करावी, वैभवाने करावी, नाही का? आजकाल कोणीही त्याचा वेगळाच त्या ठिकाणी भावार्थ काढू लागलेला आहे. हा गैरप्रसारण त्या ठिकाणी करू लागलेले आहेत. असो, आपली परंपरा जी आहे ती आपण सांभाळावी. नवे करू नये जुने सांभाळावे ज्याचे त्याने, किंवा येथे वडील जे जे करीती, नाही का? मग भगवंताच्या येण्याने अवघ्या गोकुळवासियांना आनंद झाला. मग आनंद प्रगट करायचा कसा? तर सडा समर्जन करून त्या ठिकाणी रांगोळी काढलेली आहे, नाही का? आता गोकुळातील गवळणीला रांगोळ्या यायच्या, आत्ताच्या गवळणीचं खूप कठीण आहे, नाही का? म्हणून आत्ताच्या गवळणीला रांगोळी येतीलच की नाही यामध्ये शंका आहे, नाही का? मग त्यांची शंका दूर व्हावी म्हणून बाजारामध्ये 50 रुपयाला 3 छाप येतात, नाही का? एक स्वस्तिकचा असतो, एक लक्ष्मीच्या पावलांचा असतो, आणि एक विविध प्रकारच्या फुलांच्या नक्षीचा तो छाप असतो. 50 रुपयाला 3 मिळतात, नाही का? आणि जर पंढरीला आषाढीला आलं तर 10 रुपयात काही घ्या. नाही का? अराउंड त्या ठिकाणी चालूच असतात, नाही का? मग आत्ताची गवळण काय करते, आपण पहा, गौऱ्या गणपतीमध्ये पाहतो, नाही का? मग ते छाप लक्ष्मीचा घेतात, त्याच्यामध्ये रांगोळी टाकतात, नाही का? आणि लक्ष्मीचा आपण स्वागत करतो. त्या छापामध्ये रांगोळी टाकली आणि तो छाप असा आपटला की त्या ठिकाणी लगेच लक्ष्मीची पावलं उमटली जातात. आता मला सांगा, जी लक्ष्मी पाय आपटत जर घरात येत असेल तर ती सुखाने राहून देईल का? म्हणून आताच्या गवळणींनी रांगोळी शिकणं अभिप्रेत आहे, नाही का? जशी येईल तशी हातानेच काढायला हवी. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल. मग अशा प्रकारे गोकुळातील गोपाळ आणि गवळणींनी आपल्या पुढ्यात एक आदर्श त्या ठिकाणी मांडला की जीवनामध्ये जर आनंद प्राप्त झाला तर तो शुद्ध सात्विकतेने आपण साजरा केला पाहिजे. बरीचशी मंडळी जीवनामध्ये आनंद प्राप्त झाला, एखादी इच्छित मनोकामना पूर्ण झाली की आनंद साजरा करायला, सेलिब्रेशन करायला बाहेर जातो, कुठंतरी ढाब्यावर जा, 4 चौकात केक काप, नाही का? अशा नानाविध तमोगुणात्मक त्या गोष्टी त्या ठिकाणी साकारतात. परंतु गोकुळातील गोपाळांनी, गवळणींनी योग्य संदेश दिला. पुढे या तोरणे करीती कथा गाती गाणे, त्याच्या येण्याने आम्हाला आनंद झाला. तो आनंद आम्ही सात्विकतेने त्या ठिकाणी साजरा केला. कसा केला? सडा समर्जन करून रांगोळ्या काढल्या, घराला तोरणं लावली, घरापुढे गुढी उभारली, नाही का? अवघं गोकुळ आनंदमय झालं. एकमेकांना साखर वाटली, एकमेकांचं तोंड अर्थात त्या ठिकाणी गोड केलं, आणि सर्वजण त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला पाहण्याकरिता नंदराजाच्या वाड्याकडे गर्दी करू लागली. आणि जो जो वाड्यात जाई आणि कृष्णाला पाहिल्याबरोबर त्याला त्या ठिकाणी समाधी लागी. हा पाहिली या वेद लावी, जो जो गोकुळातील गोपाळ भगवंताला पाहिजे त्याला वेद लागायचे, त्याला त्या ठिकाणी समाधी लागायची. हं. एवढं भगवान परमात्म्याचं स्वरूप सुंदर होतं. आपण देवाच्या दर्शनाला फक्त जातो, देवाला पाहत नाही. हा अगदी 2-2, 3-3 दिवस दर्शनाच्या रांगेतही उभारतो. अगदी गोपाळपुऱ्याला जरी त्या ठिकाणी बारी असली तिथून उभारतो. हा 3 दिवस बारीत उभा आहे.
म्हणता म्हणता मजल दर मजल करीत रावळात प्रवेश करतो. गरुड खांबापर्यंत येतो. समोरच्यानी आलिंगन दिलं की हाही त्या ठिकाणी गरुड खांबाला आलिंगन देतो. हा. आणि त्यानंतर तुकोबऱ्यांच्या चरण पादुकांचं दर्शन घेतलं की आता पंढरीनाथाच्या गाभाऱ्यात प्रवेश करायचा आहे. हा. मग त्याला पाहावं की नाही सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. हा. किंवा सदा माझे डोळे जडो जडो तुझे मोती तुझे रकुमाईच्या पती पती सोयरिया. सोयरिया हा. आवडे हे रूप गोजिले तुझे सगुण सगुण पाहता लोचन. हा. आता दृष्टी पुढे. हा. हा ऐसा भाव निर्माण व्हावा की नाही, नाही का? 3 दिवस उभं राहिल्याच्या नंतर त्याच्या पुढे गेल्याच्या नंतर लगेच हात जोडतो, डोळे मिळतो आणि अवघ्या मागणीचा पहाडाच वाचतो. हा. मग आपण त्याच्याकडे मागायला गेलो का दर्शनाला गेलो? म्हणून देवाकडे मागत बसू नका, फक्त त्याला पहा. हा. दर्शन या शब्दाचा अर्थ आहे पाहणे, अवलोकन करणे. त्याला अंतकरणामध्ये साठवा. हा. त्याचं स्वरूप मनामध्ये रुजवा. हा. त्याला हृदयामध्ये स्थान द्या. हा. घरी येईपर्यंत त्याचा चेहरा त्या ठिकाणी आपल्या डोळ्यासमोरून हटला नाही पाहिजे, एवढा एक वेदभाव असावा. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठला 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 प्रत्येक गोकुळातील गोपाळांना त्या ठिकाणी समाधी लागली. त्याचं कारण असं आहे, तोही सुंदर. हा. आणि त्यांनी केलेली ही प्रथम लीला. तुका म्हणे छंदे येणे वेदिनी गोविंदे. जो जो दर्शनाला जाईल सर्वांच्या चित्ताची चोरी त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने केली. संत महात्म्यांनी अनेक अभंग प्रकरणाद्वारे गवळणींच्या द्वारे त्या ठिकाणी रूपक केलेलं आहे की भगवान परमात्म्याने चोरी केली ती नवनीताची, परंतु भगवंताने जी चोरी केली ही चित्ताची केलेली आहे. आणि चित्ताला त्या ठिकाणी नवनीत म्हणून गेलेलं आहे. मी प्रमाण देऊन गेलो, मृदू सभाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. आणि भगवान परमात्म्याने चोरी केली ती चित्ताची चोरी केली. चित्त चोरी येणे नंदाच्या नंदने. तुका म्हणे येणे गरुड ध्वजे. सर्वांना आपलंस केलं, आपलं अंकित केलं. हा. त्यांची निवड केली. माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातुनी. कारण का तुका म्हणे देवापाशी विटाळशी नसावी. ज्यांच्या अंतकरणामध्ये संदेह आहे, ज्यांच्या अंतकरणामध्ये शंका आहे, ज्यांच्या अंतकरणामध्ये हा भगवान परमात्मा आपल्याला सुखी करेल की नाही याची शाश्वती नाही, असेही विचाराचे असतात. नवस नाही त्या ठिकाणी सफल झाला तर माणसं देवही बदलतात, नाही का? या देवाचा नवस नाही पावला दुसरा देव, नाही का? हा. सोमवार गेला की मंगळवार. आपली उपासनाच ही व्यभिचार भावाची आहे, नाही का? परंतु भगवान परमात्माने त्याकरिता सर्वांच्या चित्ताची चोरी केली, सर्वांना आपलंस केलं. चोरी केली. हा. दही दुधाची हे रूपक केलेलं आहे. चोरी केली ती चित्ताची केली, सर्वांना आपलंस केलं. आणि आपलंस केल्याच्या नंतर नानाविध प्रकारच्या खोड्या भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी गोकुळामध्ये करायला सुरुवात केली. कोणत्या खोड्या केल्या? भगवंताने त्या ठिकाणी आता चित्ताची चोरी केलेली आहे. भगवान परमात्म्याने गवळणींच्या घरी जावं. हा. हवं तेवढं नवनीत सेवन करावं. दही दूध तूप लोणी अगदी यथेच्छ त्याच्यावर ताव मारावा आणि जे आसार आहे त्याचा नाश करावा. हा. एकदा लामुची घरा दारी निजला होता म्हातारा. घेऊनी होता काचा डेरा फोडीला सैरा त्यावरी. हा. एक गवळण सांगू लागली, अगं यशोदे, कृष्णाने यावं. हा. हवं तेवढं दही दूध तूप लोणी खावं आणि जाताने भला मोठा ताकाने भरलेला डेरा घ्यावा आणि आमचे सासरे बाहेर अंगणामध्ये बाजेवर त्या ठिकाणी निजलेले त्यांच्या डोक्यात फोडावा. अशा नानाविध त्या ठिकाणी खोड्या भगवंताने कराव्यात. हा. अष्टदळ काढले अंगणी. एखाद्या गवळणीने जर सुंदर प्रकारची रांगोळी जर काढली तर भगवंताने यावं आणि त्या रांगोळीवर लघवी करावी. अशा नानाविध प्रकारच्या खोड्या त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने केल्या. एवढंच नव्हे, हा, प्रातकाळी त्या ठिकाणी गवळणी गायांची धारा काढायची, नाही का? कृष्णाने जावं, गाया सोडून द्यावेत आणि त्याच्या जागी गाढवं बांधावी. सकाळी गवळणी धारा काढायला गेल्या, हा, आणि गायी समजून काशेत हात घातला की त्या ठिकाणी लाथाच मिळायच्या. अशा नानाविध खोड्यांनी अवघ गोकुळ त्रस्त झालं, नाही का? भगवंतानी एवढंच नव्हे, हा, या खोड्यांना त्रासून गेल्याच्या नंतर सगळ्या गवळणी एकत्रित आल्या. हा. म्हटले आता आपल्याला ह्या खोड्या काही सहन होत नाही. आता असं करावं, कृष्णाला सांगून जमणार नाही. कृष्णाच्या आईकडे यशोदेकडेच या गोष्टींची तक्रार करावी. मिळोनी या उघ्या गवळणी
आल्या आनंदाच्या अंगणी जातो आम्ही गोकुळ सोडूनी हे बाई आमासी पाहावे ना यशोदे बाळ तुझा काना ओटवरी सोसू धिंगाणा. आता त्या कृष्णाचा धिंगाणा त्याचा त्रास कुठपर्यंत आम्ही सहन करावा नाही का. यशोदेला वाईट वाटलं नाही का. कशाचं वाईट वाटतं, कृष्णा खोड्या करतो याचं वाईट वाटलं नाही, आपल्या लेकराला हा कोणीतरी नाव ठेवते याचं यशोदा मैयाला त्या ठिकाणी वाईट वाटलं. आईसी ऐकता गारानी यशोदे नैनी आले पाणी कृष्णा खोडीले टाकूनी एका जनार्दनी चरणी प्रेम तया आवरेना. हा कृष्णाला त्या ठिकाणी डोळ्यात पाणी आणून यशोदेने सांगितलं की कशाला खोड्या करतो, आता या खोड्या सोडून दे नाही का. परंतु ज्या गवळणी तक्रार करण्याकरिता महाराज आल्या होत्या त्यांच्या पुढे त्या ठिकाणी चूक मान्य केलेली नाही. हा आपल्या लेकराची चूक मान्य करेल ती आई कसली. हा उलट गवळणीला ती सांगू लागली बाळ सगुण गुणाचे ताने गे बाळ सगुण गुणाचे ताने बाळ सगुण गुणाचे ताने ग बाळ सगुण गुणाचे ताने बाळ दिसते बाळ दिसते गोजिरवाणे ग बाळ दिसते गोजिरवाणे दुनियाचे संकट सोडावे गोकुळधारी दुनियाचे संकट सोडावे गोकुळधारी यशोदा मैया त्या ठिकाणी गवळणीला सांगू लागली तुम्ही भलता चाळ माझ्या कृष्णावर घेताय, माझा कृष्ण तसा नाही. एखाद्या माऊलीचं कितीही लेकरू काळं असलं तरी तिला ते प्रियच असतं, तिला ते गोडच असतं. अगदी काही लेकरं एवढी काळी असतात तरी ती प्रेमाने त्याचा मुका घेतेच नाही का. त्याला नजर लागून आता काळ्याला कुठं नजर लागते का सांगा, एखादं गोरा असेल तर लागेल नाही का. परंतु किती जरी काळा असला तरी त्याला काजळ, अहो महाराज लावलेलं काजळ दिसत नाही एवढं काळं असतं तरी तिच्या अंतकरणामध्ये हा तेवढा तो वात्सल्याचा कळस असतो. हा तेवढी त्या लेकराप्रती हा तिची माया असते नाही का. मग यशोदा मैयाची ही तेवढीच माया. हा बाळ सगुण गुणाचे ताने बाळ दिसते गोजिरवाने काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी. हा श्रीरंग माझा वेडा याला नाही दुसरा जोडा. आता याला दुसरा जोडा कोण लावणार सांगा बरं तुम्ही, याची संगत सोडा गे गोकुळच्या नारी. खेळ तो येण्याची खेळावा किंवा नवल केवढे केवढे न कळे कानोबाचे खोडे. उलट तुम्ही याची संगत सोडा आणि माझ्या कृष्णाला त्रास देण्याचं बंद करा. हा अवघ्या गवळणीला परतून लावलं यशोदा मैयानी आणि त्या ठिकाणी कृष्णाला हाताला धरलं, म्हणले कृष्णा आता या खोड्या बास कर, उद्यापासून काहीतरी काम कर. म्हणजे ठीक आहे तू सांग, हा मी ऐक